सध्या गुहागरला कासवांचं गाव म्हणून ओळख मिळू लागली आहे, कारण किनारपट्टीवरती कासवांच्या अंड्यांचं संरक्षण आणि संवर्धन केलं जातं आणि अशा पद्धतीनं त्यांची घरटी जी आहेत ही बनवली जातात। आपण पाहू शकतोय अंड्यांचं संरक्षण केल्यानंतर ह्या घरट्याची अशा पद्धतीने रचना केली गेलेली आहे की इथं हजारो अंडी जी आहेत ही साठवली जातात आणि जशी अंड्यांमधून पिलांचा जन्म होतोय, पिलं जेव्हा बाहेर येत आहेत तेव्हा त्या पद्धतीनं त्यांना समुद्रात सोडण्याचं काम देखील केलं जातं। खरं तरी मोहीम आहे मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वीरित्या या ठिकाणी राबवली गेलेली आहे आणि ही आपण पाहत आहोत ही घरटी आहेत। ज्या घरट्याच्या खाली त्या वाळूमध्ये अंडी आहेत, कासवांची अंडी आहेत आणि ज्या दिवशी अंडी सापडतात त्याच दिवशी त्यांचं जतन केलं जातं। प्रत्येक दिवशी ही अंडी सापडतात आणि त्याची घरटी आहेत ही या ठिकाणी अशा पद्धतीने बनवली जातात आणि यामुळे कासवांच्या निर्मितीची जी मोहीम आहे यशस्वी मोहीम ही इथं होताना दिसते। यासाठी विविध जे कासवप्रेमी आहेत यांचं देखील महत्त्वपूर्ण योगदान आहे। आपण पाहू शकताय या ठिकाणी 30,000पेक्षा जास्त जी अंडी आहेत ह्यांचं संवर्धन केलं गेलेलं आहे। जशी अंड्यांमधून पिलं बाहेर येतील तशी त्यांना समुद्रात सोडलं जातं आणि एक मोठं काम आहे हे गुहागर किनारपट्टीवरती होताना दिसतंय। रात्रंदिवस इथले नागरिक आहेत, इथले कासवप्रेमी आहेत, हे किनारपट्टीवरती जातात आणि अंडी शोधण्याचं काम आहे हे करत असतात। रात्रीच्या वेळी कासवांकडून ही अंडी घातली जातात, किनारपट्टीवरती ही अंडी जमवली जातात आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम हे गुहागरमध्ये यशस्वी होताना दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी निगीसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, गुहागर, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।